स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, माझ्या भावना कुणाला दिसत नाहीत. माझ्या भावना कुणाला दिसत नाहीत. माझ्या भावना कुणाला दिसत नाहीत. नो वन नेव्हर नोटीस माय फिलिंग्स. नो वन नेव्हर नोटीस माय फिलिंग. No one never notice my feelings. Second, मला त्रास देऊ नकोस. मला त्रास देऊ नकोस. मला त्रास देऊ नकोस. Don't disturb me. Don't disturb me. Don't disturb me. मला त्रास देऊ नकोस. नंबर 3, पाणी उकळते. पाणी उकळते. पाणी उकळते. The water is boiling. The water is boiling. The water is boiling. नंबर 4, माझ्याशी खोटं बोलू नकोस. माझ्याशी खोटं बोलू नकोस. माझ्याशी खोटं बोलू नकोस. Don't lie to me. Don't lie to me. Don't lie to me. Don't lie to me. नंबर 5, मी माझ्या चुका स्वीकारतो. मी माझ्या चुका स्वीकारतो. मी माझ्या चुका स्वीकारतो. I accept my mistakes. I accepts my mistake. I accept my mistakes. नंबर 6, माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे वेळ नाही. I don't have time. I don't have a time. I don't have a time. माझ्याकडे वेळ नाही. नंबर 7, अजून थांब जरा. अजून थांब जरा. अजून थांब जरा. Wait a little longer. Wait a little longer. Wait a little longer. अजून थांब जरा. नंबर 8, मला काही खायला दे. मला काही खायला दे. Give me something to eat. Give me something to eat. Give me something to eat. मला काही खायला दे. नंबर 9,
माझं मन होत नाही. माझं मन होत नाही. माझं मन होत नाही. आय डोंट फील लाईक इट. आय डोंट फील लाईक इट. आय डोंट फील लाईक इट. नेक्स्ट, मला मदत करशील का? मला मदत करशील का? विल यू हेल्प मी? विल यू हेल्प मी? विल यू हेल्प मी? विल यू हेल्प मी? मला मदत करशील का? या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, सर्वांना शेअर करा. आणि जे नवीन बघत असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक्स फॉर वॉचिंग.